तुम्ही नुकतीच आई झाला आहात का? बेबीच्या फिडिंगची काळजी, स्वतःची झोप, थकवा आणि त्यात मोस्ट कॉमन प्रश्न म्हणजे माझं दूध पुरेसं येतंय ना? म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक स्पेशल व्हिडिओ. तर आज आपण पाहणार आहोत असे 10 न्यूट्रिशियस फूड जे फिडिंगच्या काळात आईच्या डाएटचा प्लॅन असू शकतात. नमस्कार, मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर घरातली शाळा, जिथे आपण लहान मुलांसोबत खेळता खेळता खूप काही शिकतो. आईचं दूध हे लहान मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे WHO आणि युनिसेफ लहान मुलांसाठी बेस्ट मिल्कच रिकमेंड करत असतात. याचा अर्थ असा की बेस्ट मिल्क व्यतिरिक्त कुठलाही पदार्थ आणि द्रव्य लहान बाळाला देऊ नये. मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एकच कुठचाही पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट मिल्क वाढेल असं सांगता येत नाही. त्यामुळे आईने पौष्टिक आणि संतुलित आहार कंटिन्यू घेणे इम्पॉर्टंट आहे. तेवढंच इम्पॉर्टंट आहे बाळाला रेग्युलर स्तनपान करणं. तर चला तर मग पुढे बघूया 10 न्यूट्रिशियस फूड जे ब्रेस्ट मिल्कसाठी हेल्प करतात. पहिलं आहे मेथीचे दाणे. आपल्या घरामध्ये वारंवार पारंपरिकरित्या ब्रेस्ट फिडिंगच्या काळात मेथीचा वापर नक्की केला जातो. मेथीचे लाडू, मेथीचे पेज अशा वेगवेगळ्या प्रकारे मेथीचा आहार हा आईला दिला जातो. त्यामुळे मेथीचा योग्य प्रमाणात वापर आपल्या संतुलित आहारामध्ये करा, त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. दुसरं आहे लसूण. लसूण ही आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये सहजपणे वापर करतो आणि लसूण हा चांगला फ्लेवर तर देतच, पण त्याच्यामध्ये खूप चांगले पौष्टिक घटक पण असतात आणि ते पौष्टिक घटक हे आपल्या ब्रेस्ट फिडिंगच्या काळामध्ये खूप युजफुल ठरतात. त्यामुळे लसूणचा उपयोग आपल्या जेवणामध्ये नक्की करावा. तिसरी गोष्ट आहे हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. त्यामध्ये विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि फायबर पण असतात आणि हे सगळं आपल्याला ब्रेस्ट फिडिंगच्या काळात खूप युजफुल ठरतं. ब्रेस्ट फिडिंगच्या काळामध्ये कुठच्याही एका फूडवर डिपेंड राहणं खूप चुकीचं आहे. आपण वेगवेगळा डाएट हा घेतला पाहिजे आणि तो आपल्याला खूप युजफुल ठरू शकतो. चौथा ऑप्शन आहे ओट्स. न्यू मॉम ओट्सचा वापर आपल्या ब्रेकफास्टमध्ये करू शकतात. ओट्सपासून तुम्ही उपमा बनवा, त्याचे चिले बनवा. ओट्समध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते आपल्या ब्रेस्ट फिडिंगच्या काळात खूप हेल्पफुल ठरू शकतं. पाचवा ऑप्शन आहे कॅरेट. कॅरेट्समध्ये असते बीटा कॅरोटाईन, त्यामुळे आपलं शरीर व्हिटॅमिन ए क्रिएट करतं. त्यामुळे सॅलेड, कुक व्हेजिटेबल, सूपमध्ये कॅरेटचा नक्की यूज करा, म्हणजे ते आपल्या या काळामध्ये आपल्याला हेल्पफुल राहील. सहावा ऑप्शन आहे ब्राऊन राईस. ब्राऊन राईसमध्ये भरपूर फायबर असतं. तसेच आपल्या रोजच्या जेवणामध्ये डाळ आणि भाजीसोबत ते प्रोटीनयुक्त असं ठरू शकतं. त्यामुळे ब्राऊन राईस पण तुम्ही तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या काळामध्ये नक्की यूज करू शकता. सातवं आहे तीळ. तिळामध्ये असतात कॅल्शियम, हेल्दी फॅट्स आणि वेगवेगळे पौष्टिक घटक. त्यामुळे तिळाचे लाडू, तिळाची चटणी आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तिळाचा वापर आपल्या जेवणामध्ये करू शकता. तिळासोबत तुम्ही वेगवेगळे नट्स पण आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता. आठवा आहे बडीशेप. बडीशेपचा उपयोग हा पारंपरिकरित्या आपल्या या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये नक्की यूज केला जातो. त्यामुळे बडीशेप पण ब्रेस्ट फिडिंगच्या काळात तुम्हाला उपयोगी ठरू शकतं. नववा ऑप्शन आहे तुळस. तुळशीचा वापर आपल्या भारतीयामध्ये वारंवार पारंपरिकरित्या केला जातो. तुळस ही खूप हेल्दी पण असते आणि तुळस ही आपल्या या ब्रेस्ट फिडिंगच्या काळात पण खूप हेल्पफुल असते. त्यामुळे तुळशीचे पानं रोज 2 तरी खा. नंतर लास्ट ऑप्शन आहे पाणी. ब्रेस्ट फिडिंगच्या काळामध्ये पाणी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. आता या 10 फूड्सपेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून पण वाटत असेल की माझं मिल्क हे खूप कमी येत आहे, तर फक्त फूडकडे लक्ष देऊ नका, तर तुम्ही ब्रेस्ट फिडिंगचा पॅटर्न पण लक्षात घ्या. न्यूबॉर्न बेबीजसाठी पहिल्या 6 महिन्यामध्ये 24 तासात ॲटलिस्ट 8 ते 12 वेळा ब्रेस्ट फिडिंग करणं महत्त्वाचं आहे. जेवढं जास्त तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करतात तेवढंच ते सपोर्ट करतं मिल्क प्रोडक्शनसाठी. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माहिती जर हवी असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट नक्की करा. न्यू मॉम म्हणून तुम्ही आधीच खूप काही करत असता, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि
आपल्या बाळाची पण काळजी घ्या आणि वारंवार ब्रेस्ट फिडिंग नक्की करत राहा. ते तुमच्या हेल्थसाठी पण खूप युजफुल असतं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तुमच्या त्या न्यू मॉम मैत्रिणीला नक्की शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि हा व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाइम जर बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.